तू मुद्दाम करत नाहीयेस कशावरून? अहो सर, मी कसं समजावून सांगू तुम्हाला की तुम्हाला पटल? अहो त्या सगळ्या गोष्टी मी काय मुद्दाम नव्हत्या केल्या. आणि आज सुद्धा मी काय एवढी येडी आहे का की चक्कर येऊन गॅलरीतून खाली पडायचं नाटक करेल? अहो सर, तुम्ही जर मला झेललं नसतं ना तर जीव गेला असता माझा. आता तुमच्या जवळ येण्यासाठी एवढा धोका कोण पत्करेल सांगा बघू? तू करू शकतेस. माझ्या जवळ येण्यासाठी तू काहीही करू शकतेस. पण मी तुला शेवटचं सांगतोय, मी लोकांसमोर तुझ्याशी प्रेमाने वागतोय याचा गैरफायदा घेऊ नकोस. आणि तुझं ना जरा अति होत चाललंय. इथून पुढे दिसलीस ना मी हे घ्या पाणी घ्या. द्या बघ. बरं वाटतंय ना आता? मगाशी तुम्ही मला पाणी देऊन आधार दिला होता, आता मी दिला. आणि हो, जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल ना तेव्हा ही राणी कायम तुमचा आधार बनेल. हा शब्द आहे माझा. हे असं नको तिथं राग काढला ना की असंच होत. झोपा आता. उद्या सकाळी लवकर उठून दुर्वा आणायला जायचंय, विसरू नका. या. काय काय करावं लागणार आहे कोणास ठाऊक. वैताग आलाय मला या सगळ्याच. अहो सर, देवाचं काम करायला आलोय आपण, ते तरी मनापासून करा. ए, तू नीट बोला माझ्याशी. आणि जे घ्यायला आलीस ते घे. मी चिखलात हात घालणार नाहीये. तसंही तुम्हाला कुठं जमणार आहे सर, ते तर माहितच होतं मला. एक मिनिट. मला जमणार नाही म्हणजे? मला माझे हात खराब करायचे नाहीत म्हणून सांगतोय. जमणार नाही म्हणजे. अहो सर, शांत व्हा. राग आवरा जरा. देवाचं काम करायला आलोय की ना आपण. असं तुम्ही राग कराल तर देवापर्यंत पोहोचल का ते? आणि तसंही तुम्ही कितीही राग केलात तरी सुद्धा चिखलात हात घालून दुर्वा काढणार आहात का तुम्ही? नाही ना. मग जाऊ द्या ना. अरे देवा, बघतोयस ना रे बाबा. आज तुला कोणीतरी एक माणूस दुर्वांच्या जागी गवतच देणार आहे वाटतं. कठीण आहे बाबा सगळं. ए, तुम्हाला चिडवतेस ना? हाय का आता? मी कशाला तुम्हाला चिडवू? माझं आणि देवाचं बोलणं चालू आहे. हो, कळतात मला तुझी नाटकं. जर आता अति केलंस ना. अहो सर, असं लगेच वनव्यासारखं तुमसू नका तुम्ही. हो, दुर्वा ओळखता येत नाही सगळ्यांना. बरं असू द्या, मीच सांगते. नाही तर परत आबासाहेब म्हणतील की मीच तुम्हाला काय सांगितलं नाही. बरं, ते हातातलं खाली टाका आधी. टाका, मी दाखवते. हे बघा, इकडे बघा. या इकडे. ही आहे दुर्वा आणि हे जे बाकीचं असतं ना ते गवत आहे. ठीक आहे? अहो, हिरवं दिसतंय म्हणून काय बी उपटायचं नसतं सर. आता तुम्ही बघा बघू, ओळखता येते का तुम्हाला दुर्वा? बघा. तुम्ही घ्या. हीच आहे ना दुर्वा? हो, बरोबर आहे. येस. चला सर, बास झाला एवढा दुर्वा आपल्याला.
याच्यातनं 21 दुर्वा काढून मग त्या देवापुढे ठेवू. चला सर, 1 नंबर दुर्वा शोधलात बरं का तुम्ही. आई बघितलं का, इंदिरा भाऊजी आणि राणी दोघ जण एकत्र दुर्वा वेचायला गेले होते. एकदम मोठ्या मोठ्या आणि बराबर आकाराच्या निवडल्यात. अजून 4-5 दिवस जर तुम्ही दुर्वा शोधलात ना तर तुम्ही झोपेत पण सांगू शकाल की दुर्वा कुठला आणि गवत कुठलं. आणि दोघ जण किती हसत हसत येतात बघा ना. तर यांचं हसणं खिदळणं बाहेर काढते की नाही बघ. काय रे इंद्रा, काय कुठे पडलास की काय? तू चेहऱ्याला चिखल लागलाय. अच्छा, हे आम्ही दुर्वा आणायला गेलो होतो. मी तर गवतच काढत होतो, पण राणीने सांगितलं दुर्वा कशा ओळखायच्या. अच्छा, तर बायकोने शिकवलं म्हणून तू चिखलात जाऊन दुर्वा काढला तर? हो, मलाही मजा आली दुर्वा काढताना. म्हणजे बऱ्याच दिवसांनी चिखल लागला हाताला. काय बोलतोस तू इंद्रा? हे आपलं स्टँडर्ड काय विसरलास का तू? तिच्या नादाला लागून तूही चिखलात उतरलास. आणि काय काय तुला अक्कल नव्हती का याला चिखलात घेऊन जाताना? या दरिद्री पोरीची हिंमत दिवसेंदिवस इतकी वाढत चालली ना की त्याला काही सीमाच राहिलेली नाहीये. मालती, शांत व्हा. घरात उत्सवाचं वातावरण आहे की नाही? आणि इंद्रा दुर्वाच आणायला गेला होता ना, चांगलंच काम करायला गेला होता. आणि त्यांनी चिखलात हात घातला पण ते दुर्वा वेचायला. गणपती बाप्पाची सेवाच केली आहे त्यांनी असं करून. मालती मॅडम, याचं पुण्यच मिळेल त्यांना. बरोबर आहे. इंद्रा 5 वर्षांनी घरी आलाय आणि आता तो सगळं मनापासून करतोय. आणखी काय हवंय आपल्याला? आणि तसंही इथून पुढे महाडिकांचा सगळा डोलार आता त्याला सांभाळायचा आहे. असो, आवरून घ्या आता. तो जो तोंडाला चिखल लागलाय ना तो साफ कर. आपल्याला गणपती आणायला जायचंय. चल. मालतीसाठी तिचा मुलगा कधी मोठा होणार आहे देवच जाणे. बघा ना आबा, अहो मी लहान असून सुद्धा मला कधी पॅम्पर नाही केलं मम्माने. या दादूला ना कुक्कूला बाळ करून ठेवलंय तिने. हळू बोल, तुझ्या मामाने ऐकलं ना तुझ्यावर प्रचंड चिडेल ती. हो ना. पण आबा, आपली राणी खरंच खूप ग्रेट आहे. म्हणजे बघा ना, जो दादू चिखल बघून तोंड वाकडं करायचा त्याला राणीने चिखलात हात घालायला नाही लावला, तर दुर्वा सुद्धा काढायला लावल्या. खरंय, राणी आपल्या इंद्रामध्ये चांगले बदल घडवून आणते आणि याची खात्री मला सुरुवातीपासूनच होते. राणी,